नवऱ्याने ढोरासारखं हाणलं, बेहोश झाले. 9 महिन्याची गर्भ होती, पोटावर लाथा मारल्या. त्यांना वाटलं मी मेले नव्हते, बेहोश होते. मला ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं. दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं, ब्लाऊज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या. माझ्या अंगावरून गायी पळवून मी मरावं म्हणून. पण खरं सांगू का, देव तरी त्याला कोण मारी रे. त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना हाकलत होती, आवाज करणे का नाही इधर आने काच नाही. काय रे, एक गाय त्या गायीतली माझ्या अंगावर उभी होती, सगळ्या गायींना हाकलत होती, हमरून मला उठवत होती. मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा. गायीच्या हंबरण्यानं मला जाग आला, डोळे उघडले. बापरे, एक गाय माझ्या अंगावर उभी आहे, हमरून मला उठवते. मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय, पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाहीये. पण सगळ्या गायी पळतायत. ती गायींना पण हाकलते, माझ्या जवळ येऊ देत नाही, मला पण उठवते. आकांत चालू होता तिचा. मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले, तिचा गळा धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचं थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. आणि